नमस्कार सर्वांना, मी प्रांजली। लक्ष्मी म्हणजे काय हो? लक्ष्मी म्हणजे फक्त पैसाच का? अजिबात नाही। लक्ष्मी घरामध्ये असणं म्हणजे आपल्या कुटुंबामध्ये सुख, शांती, समाधान, आपल्या सर्वांना उत्तम आरोग्याची प्राप्ती, सर्वांना दीर्घ आयुष्याची प्राप्ती, त्याचबरोबर कुटुंबामध्ये एकोपा, एकमेकांबद्दल आदर, प्रेम, जिव्हाळा या सगळ्यांना सुद्धा आपण म्हणू शकतो की आपल्या घरामध्ये माता लक्ष्मी आहे। कारण घरामध्ये फक्त तुमचा पैसा आहे आणि या गोष्टी जर नसतील तर आपण म्हणू शकतो का की माझ्यावर माता लक्ष्मीची कृपा आहे? तर नाही। या सगळ्या गोष्टी आपल्या घरामध्ये असतील तर मात्र आपण नक्कीच म्हणू शकतो की माझ्यावर माता लक्ष्मीची कृपा आहे। आणि या सगळ्या गोष्टी आज जरी तुमच्या घरामध्ये नसतील, या सगळ्या गोष्टींचा त्रास जरी आपल्याला आपल्या घरामध्ये होत असेल, तर या सगळ्या गोष्टी मुळापासून नष्ट व्हाव्यात आणि खऱ्या अर्थाने माता लक्ष्मीची आपल्या कुटुंबावर कृपा व्हावी, यासाठी कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी मध्यरात्री 12 वाजता या पद्धतीने जर आपण भगवान इंद्र, चंद्र, कुबेर आणि माता लक्ष्मी यांची विधिवत अतिशय साधी व सोपी पद्धत सांगणार आहे की यापूर्वी जरी तुम्ही ही पूजा कधी केलेली नसेल तरी सुद्धा अगदी इझिली तुम्ही करू शकाल। आणि इथे बऱ्याच जणांचा प्रश्न असेल की ताई, या अगोदर आम्ही ही पूजा कधीच केलेली नाहीये, तर आम्ही करू शकतो का? तर हो, तुम्ही करू शकता। यासाठी कोणतीही पारंपरिक आमच्याकडे केली जाते किंवा केली जात नाही असं काहीही नाही। तुम्ही ही जी पूजा आहे ना ते करू शकता, आपण सर्वजण करू शकतो। आता 2 दिवस यावर्षी म्हणजे 2 दिवस कोजागिरी पौर्णिमा आहे, तर ही पूजा आपल्याला कधी करायची आहे? कोजागिरी पौर्णिमा जी आहे ती 16 तारखेला रात्री 8:41 सुरू होत आहे आणि 17 तारखेला दुपारी 4:56 संपत आहे। त्यामुळे हे जे पूजन आहे कोजागिरी पौर्णिमेचं, हे आपल्याला 16 तारखेच्या मध्यरात्री 12 वाजता करायचं आहे। कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी माता लक्ष्मीचा जन्म झाला होता असं म्हटलं जातं आणि त्याचबरोबर माता लक्ष्मीची मोठी बहीण जी आहे ती या दिवशी जर आपण झोपलेला असू, आपल्या घरामध्ये अंधार असेल तर ती आपल्या घरामध्ये येते आणि स्थिर राहते। म्हणजे दरिद्री अक्काबाई आपल्या घरात स्थिर राहते आणि दरिद्री एकदा का आपल्या घरामध्ये शिरली तर आपल्या सर्वांना माहीतच आहे की काय होतं ते। म्हणून आपल्या आयुष्यामध्ये जी काही दरिद्री ते आहे, अलक्ष्मी आहे, ती निघून जावी, दुःखांचा, संकटांचा, कष्टांचा नाश व्हावा आणि माता लक्ष्मी भगवान विष्णूसह आपल्या घरामध्ये स्थिर राहावी, यासाठी हे पूजन जे आहे कोजागिरी पौर्णिमेच्या रात्री आवर्जून करा। कसं करायचं आहे तर तुमच्या घरामध्ये देवघराच्या आजूबाजूला असेल किंवा जिथे कुठे मोकळी जागा असेल तिथे एखादा चौरंग ठेवायचा। चौरंगाच्या आजूबाजूला रांगोळी काढायची, त्या चौरंगावर पांढरं वस्त्र अंथरायचं आणि ही पूजा मांडणी करून घ्यायची। ही जी पूजा मांडणी आहे ही तुम्ही 11, 11:30 रात्री तुम्ही करू शकता। म्हणजे 12 वाजेच्या अगोदर ही पूजा मांडणी सर्व करून घ्यायची आणि जी मेन पूजा आहे जी आपल्याला करायची आहे ती बरोबर 12 वाजता सुरू करायची आहे। आता जे आपण वस्त्र अंथरलेलं आहे त्याच्यावर सुरुवातीला 2 विड्याची पानं ठेवायची, त्याच्यावर थोडेसे तांदूळ ठेवायचे आणि एक सुपारी गणपती बाप्पा म्हणून ठेवायची सुरुवातीला आपल्या उजव्या हाताला। त्याच्यानंतर 2 विड्याची पानं ठेवायची। तुमच्याकडे जर कुबेर यंत्र असेल तर त्या 2 विड्याच्या पानावर एकावर एक जे ठेवलेले आहेत तर त्याच्यावर कुबेर यंत्र तुम्हाला ठेवायचं आहे। आता तुमच्याकडे कुबेर यंत्र नसेल तर त्या विड्याच्या पानावर थोडेसे तांदूळ ठेवायचे आणि त्याच्यावर एक सुपारी ठेवायची कुबेर भगवान म्हणून। तुमच्याकडे श्रीयंत्र असेल तर अजून 2 विड्याचे पानं ठेवायचे, त्याच्यावर श्रीयंत्र असेल तर ते ठेवायचं। तुमच्याकडे श्रीयंत्र नसेल तर एक सुपारी तुम्हाला ठेवायची आहे किंवा माता लक्ष्मीची मूर्ती तुमच्याकडे असेल तर ती तुम्ही ठेवली तरी सुद्धा चालेल। आणि तुमच्याकडे कुबेर यंत्र नसून कुबेर मूर्ती असेल तर ती तुम्ही कुबेर यंत्राच्या जागेवर ठेवली तरी सुद्धा चालू शकतं, काही हरकत नाही। माता लक्ष्मीचा तुमच्याकडे फोटो असेल तर तो सुद्धा तुम्हाला ठेवायचा आहे। त्यात तुमच्याकडे जर माता लक्ष्मी आणि भगवान विष्णूंचा दोघांचा फोटो असेल तर ते 2 फोटो ठेवले तरी सुद्धा चालू शकतं। आणि चंद्र भगवान म्हणून आपल्याला काय करायचं आहे, एक प्लेन गोल असं तांदळाची रास सोडायची, त्याला थोडंसं दाबून द्यायचं, हे भगवान चंद्र म्हणून। आणि त्याचबरोबर इंद्र भगवान म्हणून एक तांदूळाची रास टाकायची, त्याच्यावर हळद कुंकू अर्पण करायचं, त्याच्यावर तांब्या ठेवायचा म्हणजे जो कलश तो ठेवायचा,
त्या तांब्यामध्ये स्वच्छ पाणी भरायचं, त्याच्यामध्ये हळद, कुंकू आणि त्याच्यावर 5 आंब्याची पानं ठेवायची आहेत. त्या कलशाला समोरून स्वास्तिक काढायचं आणि 5 उभ्या रेषा ओढून घ्यायच्या आहेत. पण या कलशावर आपल्याला नारळ ठेवायचं नाहीये, फक्त 5 आंब्याची पानं ठेवायची आहेत. आता इथे प्रश्न येऊ शकतो की आमच्याकडे आंब्याची पानं नसतील तर काय करायचं? तुम्ही खाऊची पानं ठेवू शकता, पण 99% ट्राय करा की आंब्याची पानं ठेवायची, कारण या पूजेसाठी आंब्याची पानं ठेवली जातात. पण नाहीच मिळालं तर काहीही न केल्यापेक्षा काहीतरी केलेलं बरं, म्हणून खाऊची पानं ठेवली तरी सुद्धा चालू शकतं. ही जी पूजा आहे ही आपण मांडणी करून ठेवली. आता बरोबर मध्यरात्री 12 वाजता काय करायचं आहे? सर्वात अगोदर दिवा लावून घ्यायचा आहे, कारण कोणतीही पूजा आपण अग्निदेवतेच्या साक्षीने करत असतो आणि तीच मान्य होते असं म्हटलं जातं. सुरुवातीला तेलाचा दिवा लावायचा, त्याचबरोबर तुपाचा सुद्धा दिवा लावायचा. तुपाचं निरांजन का लावायचं? कारण माता लक्ष्मीची आपण ही उपासना करत आहोत, म्हणून तुपाचं निरांजन आवर्जून लावा. पण ते शक्य नसेल तर काही हरकत नाही, पण तुम्हाला तुमच्याकडून शक्य असेल तर आवर्जून तुपाचं निरांजन लावा. त्यानंतर सर्वात अगोदर गणपतीचं पूजन करायचं आहे. गणपतीची जी सुपारी आहे ती तामणामध्ये घ्यायची, 5 पळ्या त्यावर पाणी टाकायचं, ओम गण गणपतये नमः मंत्र म्हणायचा. त्यानंतर ती सुपारी स्वच्छ पुसायची, परत त्याच विड्याच्या पानावर ठेवायची. हळद, कुंकू, एखादं लाल फूल असेल तर ते अर्पण करायचं आणि गुळ खोबऱ्याचा नैवेद्य दाखवायचा आहे. आणि ही पूजा करण्या अगोदर तुम्ही संध्याकाळी जे दूध आहे ते सुद्धा आटवून ठेवू शकता, कारण त्या दुधाचा प्रसाद जो आहे तो अगोदर आपल्याला ही आपण इथे जे पूजा करतो इथे दाखवला जातो आणि त्यानंतर चंद्रप्रकाशात ठेवला जातो आणि चंद्राची किरणे त्यामध्ये पडल्यानंतर हे प्रसाद रूपी जे आटवलेलं दूध आहे ते आपण ग्रहण करत असतो. त्याच्यामुळे दूध आटवलेलं पाहिजे ही पूजा करण्या अगोदर. आता गणपतीची पूजा झाली तर त्यानंतर आपल्याला जे आपण कुबेर यंत्र, श्री यंत्र, हे इंद्र भगवान, चंद्र भगवान, जे सगळी पूजा मांडणी केली आहे, तांदूळ, इंद्र भगवान म्हणजे कलश, चंद्र भगवान म्हणजे तांदुळाची रास, त्याच्यानंतर आपल्या ज्या 2 सुपाऱ्या आहेत कुबेर आणि माता लक्ष्मी म्हणून, किंवा तुम्ही यंत्र ठेवले असतील तर ते, किंवा मूर्ती ठेवली असतील तर ते, ह्या सर्वांचं पूजन करून घ्यायचं आहे. धूप दीप दाखवायचा आहे, फुलं वगैरे सगळे अर्पण करायचे आहेत माता लक्ष्मीच्या फोटोला, मूर्तीला किंवा श्रीयंत्राला. शक्य झालं तर तुम्ही गजरा जो आहे तो आवर्जून अर्पण करा. हे झाल्यानंतर आपल्याला नैवेद्य दाखवायचा आहे. नैवेद्य कशाचा दाखवायचा? जे आपण दूध आटवलेलं आहे त्या दुधाचा नैवेद्य दाखवायचा आहे. आणि नैवेद्य दाखवून झाल्यानंतर ज्या सेवा आहेत, आता मी तुम्हाला सांगणार आहे, मंत्र, स्तोत्र, या सेवा ज्या आहेत त्या आपल्याला आवर्जून करायच्या आहेत. फक्त ही पूजा केली म्हणजे झालं का? किंवा फक्त दूध आटवलं आणि ते पिलं म्हणजे कोजागिरी पौर्णिमा साजरी केली का? तर असं नसतं. सेवा, मंत्र, स्तोत्र हे खूप महत्त्वाचे असतात. आणि अशा काही तिथी असतात की ज्या तिथींना, ज्या मुहूर्तावर जर आपण काही मंत्र, स्तोत्र, साधना केल्या तर त्याचा लाभ जो असतो तो आपल्याला 1000 पटीने जास्त मिळत असतो. म्हणून या कोजागिरी पौर्णिमेच्या रात्री झोपून राहण्यापेक्षा जागं राहून आपल्या प्रत्येक रूम मध्ये छोटा छोटा का होईना एखादा बल्ब किंवा लाईट चालू ठेवायची, कारण ज्या घरामध्ये प्रकाश असतो तिथे माता लक्ष्मी प्रवेश करते असं म्हटलं जातं. आणि ही रात्र तर कोजागिरीची रात्र आहे, त्याच्यामुळे प्रत्येक रूम मध्ये एक का होईना लाईट चालू ठेवायचा आणि मंत्र, स्तोत्र, पूजा वगैरे या गोष्टी तुम्हाला करायच्या आहेत. आता तुमच्याकडे ही पूजा जर केली जात नसेल तर वेगळ्या पद्धतीने पूजा जी आहे ती कशी करायची याचा व्हिडिओ सुद्धा आपल्या चॅनलवर येणार आहे, तो तुम्ही बघू शकता. जर तुम्हाला या पद्धतीने पूजा करण्याची गरज नसेल तर त्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला कोणतीही पूजा मांडणी वगैरे न करता आपण कोजागिरीची पूजा कशी करू शकतो हे सांगणार आहे. नैवेद्य वगैरे दाखवून झाल्यानंतर 16 वेळा श्री सूक्त म्हणायचं आहे, 15 वेळा फलश्रुती सोडून श्री सूक्त म्हणायचं आणि 16व्या वेळेस फलश्रुती सहित श्री सूक्त म्हणायचं आहे. त्यानंतर 21 वेळा व्यंकटेश स्तोत्र म्हणायचं. व्यंकटेश स्तोत्र तुम्ही मराठी म्हणू शकता किंवा संस्कृत म्हटलं तरी सुद्धा चालेल. तुम्हाला व्यंकटेश स्तोत्र म्हणायचं नसेल तर तुम्ही 1 वेळा विष्णू सहस्त्रनाम म्हटलं तरी सुद्धा चालतं. आता 21 वेळेस सुद्धा एवढा वेळा आम्हाला व्यंकटेश स्तोत्र म्हणणं शक्य नाही असं सुद्धा बरेच जण म्हणतात, तर तुम्ही 11 वेळा किंवा कमीत कमी 3 वेळा तरी व्यंकटेश स्तोत्र म्हणू शकता. हेही शक्य नसेल तर कमीत कमी 1 वेळा तर व्यंकटेश स्तोत्र म्हणा, कारण माता लक्ष्मी सोबत भगवान विष्णूंची सेवा ही व्हायलाच हवी. कारण आपण पैशाच्या मागे माता लक्ष्मीच्या सेवा भरपूर करतो, पण माता लक्ष्मी म्हणजे पैसा चंचल आहे, तो आज आहे तर उद्या नाही. पैसा स्थिर राहण्यासाठी, माता लक्ष्मीला स्थिर ठेवण्यासाठी भगवान विष्णूंची सेवा करणं त्यांच्या जोडीला महत्त्वाचं आहे. म्हणून विष्णू सहस्त्रनाम किंवा व्यंकटेश स्तोत्र तुम्हाला म्हणणं हे गरजेचंच आहे, कारण जिथे भगवान विष्णूंचा वास असतो, जिथे भगवान विष्णूंची सेवा केली जाते
तिथे माता लक्ष्मी स्थिर राहते। अशी एकमेव जागा आहे जिथे माता लक्ष्मी स्थिर राहते, ती म्हणजे जिथे भगवान विष्णू असतात तिथे माता लक्ष्मी स्थिर राहते। म्हणून विष्णू सहस्त्रनाम किंवा व्यंकटेश स्तोत्र याचं आवर्जून पठण करा। त्यानंतर 16 वेळा विष्णू गायत्री मंत्र, 16 वेळा लक्ष्मी गायत्री मंत्र, 16 वेळा कुबेर मंत्र आणि 16 वेळा कमलात्मक मंत्र हे आवर्जून म्हणा। ह्या सेवा ऐकायला जास्त वाटतात पण म्हणताना खूप काही आपल्याला वेळ लागत नाही। मला स्वतःला सांगायचं झालं तर बरोबर 12 वाजता या सर्व सेवा सुरू केल्या। जसं की 16 वेळा श्री सुक्तम असेल, 21 वेळा व्यंकटेश स्तोत्र आणि बाकीचे हे जे मंत्र 16 वेळा, तर 12 वाजता सेवेला बसलं तर 1:20 माझ्या या ज्या सेवा आहेत ना त्या सर्व पूर्ण होतात। कारण या अगोदर ही जी सेवा आहे मी 3 महिन्यांपर्यंत केलेली आहे म्हणून सांगत आहे। त्यामुळे या सेवा ज्या आहेत ना त्या कोजागिरीच्या रात्री ही पूजा झाल्यानंतर आवर्जून करा। आता जो सत्यनारायण आहे पौर्णिमेचा तो आपल्याला 17 तारखेला करायचा आहे। कारण 17 तारखेला दुपारी 4:56 पौर्णिमा तिथी संपत आहे। तुम्हाला जर पौर्णिमा तिथीच्या आतमध्ये जर सत्यनारायण करायचं असेल तर 4:56 अगोदर दिवसभरात कधीही तुम्ही सत्यनारायण केला तरी सुद्धा चालतो, पण काही हरकत नाही। तुम्ही 17 तारखेला संध्याकाळी प्रदोष काळात सुद्धा सत्यनारायण करू शकता। का करू शकतो? कारण 17 तारखेची पौर्णिमा तिथी ही सूर्याने बघितलेली आहे आणि उदय तिथीनुसार आपण ती दिवसभर मानतो, म्हणून तुम्ही दिवसभर कधीही सत्यनारायण करू शकता। जर तुम्हाला पौर्णिमा तिथी संपण्याच्या आतच करायचा आहे असं काही नसेल तर, बाकी असेल तर तुम्ही 4:56 आत सत्यनारायण तुमचा करून घेऊ शकता। आता जे आपण दूध आटवतो तर बरेच जण काय करतात, फक्त दूध आटवतात आणि चंद्रप्रकाशामध्ये ठेवून रात्री ते दूध पितात, पण असं करायचं नाही। हे जे दूध आहे याचा नैवेद्य अगोदर जिथे आपण पूजा वगैरे केली आहे माता लक्ष्मीची वगैरे तिथे दाखवायचं आहे आणि नैवेद्य दाखवल्यानंतर हे प्रसाद रूपी जे आटवलेलं दूध आहे हे आपल्याला चंद्रप्रकाशात ठेवायचं आहे आणि नंतर ते ग्रहण करायचं आहे। म्हणजे काय की आपण हे दूध जे आहे त्याचा प्रसाद बनवून ते ग्रहण करायचं आहे। नुसतं दूध ठेवलं आणि ते ग्रहण केलं तर याला काही अर्थ नाही। त्याच्यामुळे अगोदर भले तुम्ही ही पूजा मांडणी वगैरे करत नसाल, ही पूजा करत नसाल तर अगदी देवघरासमोर तुम्ही याचा नैवेद्य दाखवा, दूध ठेवा, हे जे आटवलेलं आहे तुम्ही त्याचा नैवेद्य दाखवा आणि त्याचा नंतर हा जो प्रसाद म्हणजे हे जे दूध आहे हे चंद्रप्रकाशात ठेवून हे जे दूध आहे ते घरातील सर्वांनी ग्रहण करा। म्हणजे याचे जे लाभ आहेत ते आपल्याला बघायला मिळतील। आणि चंद्र उदय जो आहे तो 16 तारखेला सायंकाळी 5:05 होत आहे।